परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या अमृतमय लीळांचं श्रवण आपण करतो आहोत. अकराव्या अध्यायाची सुरुवात आपण सकाळी केली होती. हा 11वा अध्याय जो आहे विश्वरूप दर्शन योग असे या अध्यायाचं नाव आहे. श्री चक्रधर भगवंत अर्जुनाबद्दल निरूपण करत असताना म्हणतात, अर्जुन विश्वरूप देखे संजय चतुर्भुज देखे आणि उद्धवदेव कैवल्य परब्रह्म देखे. तिघांची दृष्टी भिन्न भिन्न आहे. तिघांकडे चष्मे भिन्न भिन्न आहेत. संजयाचा चष्मा दिव्य दृष्टी आहे संजयाकडे मी, परंतु तो भगवंताकडे चतुर्भुज म्हणून पाहतो. त्याला दृष्टी तितकीच दिलेली आहे, कारण त्याला दृष्टी देणारा चष्मा देणारा जो आहे हा महर्षी व्यास आहे. सर्वांना दोन भुजा दिसतात भगवंताच्या, परंतु संजयाला मात्र 4 भुजा दिसतात, 4 हात दिसतात. अर्जुनाला नेहमी 2 भुजा दिसतात, पण विश्वरूप ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस त्याला वेगळंच रूप भगवंताचं दिसायला लागलं. आणि उद्धवदेव हे भगवंताचं स्वरूप पाहतात. मायामूर्तीच्या आतील निवास करणारं जे स्वरूप आहे परमेश्वराचं ते त्यांना दिसतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात की संजय चतुर्भुज देखे अर्जुन देव विश्वरूप देखती. उद्धवदेव कैवल्य परब्रह्म देखती. कैवल्य स्वरूप पाहतो उद्धव. इथे अर्जुनाला जी दिव्य दृष्टी दिलेली आहे त्या अर्जुनाला दिलेल्या दिव्य दृष्टीचं वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. संजय हा पूर्ण या श्रीमद भगवद्गीतेचा वाहक आहे. रणांगणावरती काय घडते आहे ते सगळं इथंभूत खडानखडा माहिती राजा धृतराष्ट्राला सांगतो आहे. धृतराष्ट्राला सांगताना तो तिथलं चित्र त्याच्या डोळ्यापुढे दिसतं पूर्ण, आणि ते तो वर्णन करतो. आणि धृतराष्ट्राच्या डोक्यामध्ये एकच असते, माझे मुलं जिंकतात की पांडूचे मुलं जिंकतात, विजय कोणाचा होईल. त्याचा पहिला प्रश्न आहे माझे आणि पांडूचे पुत्र काय करतात. गीतेची सुरुवातच तिथून झाली आहे. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेता युयोत्सवः मामकः पांडवाश्चैव भीम कुर्वत. संजय हे संजया काय करतात माझे आणि पांडूचे पुत्र काय करतात ते मला सांग. आणि तिथून गीतेला सुरुवात झालेली आहे. मधामधात संजय निवेदन करतो आता ही महाभारतावरची रणांगणावरची गोष्ट ती वार्ता चालू आहे. भगवंत निरूपण करायला सुरुवात करतायत. आणि अर्जुनाने ते निरूपण ऐकलं विभूती योगाचं.
अर्जुन म्हणतो भगवंता तुमचे विभूती सहित एक अलौकिक दर्शन मला व्हावं. मग भगवंत म्हणाले ठीक आहे. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रस नाना विधान दिव्यानी नाना वर्णांकृतीनिच. नाना वर्ण असलेले, नाना रंग असलेले, नाना प्रकारच्या विविध प्रकारच्या दिव्य असलेले शेकडो किंवा हजारो सहस्रश नाना आकृत्या असलेलं ते रूप तो बघायला गेलेला आहे. आणि ते बघत असताना कसं बघायला लागला तर भगवंत त्याला म्हणतात की मी तुला दिव्य दृष्टी देतो, मग तुला ते दिसेल. आणि भगवंतानं त्याला दिव्य दृष्टी दिलेली आहे अर्जुनाला. ही वार्ता संजय धृतराष्ट्राला राजवाड्यामध्ये सांगतो. संजय उवाच एवं उक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परमं रूपमेश्वरम्. हे राजा, एवं उक्त्वा इतके बोलून, एवढं बोलून भगवंताने काय केलं? हे राजन, हे राजा, महायोगेश्वरो हरी, महायोगेश्वर भगवान गोपाल कृष्ण हरी जो आहे तो काय करतो म्हणाले? दर्शयामास पार्थाय, दर्शया, आपलं रूप दाखवायला सुरुवात केली. कुणाला? पार्थाय, पार्थाला दाखवायला सुरुवात केली. दर्शयामास पार्थाय परमं रूपमेश्वरम. परम ऐश्वर्य रूप आहे भगवंताचं. ईश्वरत्व रूप जे आहे, ऐश्वर्यवान रूप आहे, ते ऐश्वर्यवान रूप दाखवायला सुरुवात केलेली आहे असं वर्णन आलेलं आहे. कसं आहे म्हटलं ते रूप? तो शब्दाने सांगतो. अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम. अनेक तोंड दिसत आहेत म्हणतो. कोण म्हणतो? आता याला अनेक तोंड दिसत नाही, याला एकच तोंड दिसतंय, चार भूता दिसत आहेत. पण अर्जुनाचा आणि भगवंताचा संवाद ऐकल्यानंतर याच्या लक्षात येतं हे आपल्याला दिसत नाही, आपल्याला फक्त चारच हात दिसत आहेत, पण काहीतरी अलौकिक घडतंय तिथे असं तो म्हणतो. काहीतरी वेगळं दिसत आहे अर्जुनाला, हे त्याच्या लक्षात येतं आणि तो सांगतो तिथे अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम. अनेक असं अद्भुत दर्शन होते भगवंताचं. अद्भुत ज्याला म्हणतो आपण, जे कुणाला झालं नाही असं त्याला अद्भुत शब्द आलेला. ज्याचं जे दर्शन कुणालाच होत नाही असं दर्शन अर्जुनाला होते, म्हणून त्याला अद्भुत म्हणतात. अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्य आभरणम. अनेक दिव्य दिसत आहेत. आभरणम म्हणजे अनेक अलंकार दिसत आहेत. दिव्याणी कोद्यतायुधम. अनेक आयुध दिसत आहेत. आयुध म्हणजे शस्त्रास्त्र दिसत आहेत. प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे शस्त्र दिसत आहेत. अनेक हात दिसत आहेत, अनेक तोंड दिसत आहेत, असं अनेक वेगवेगळं सगळं दिसत आहे असं तो वर्णन करतोय. दिव्यमाल्यम वर्धनम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देवं मनंतम विश्वतोमुखम. असं अनंत रूप असलेलं, सर्वांना आश्चर्य वाटेल अशा प्रकारचं सगळेच रणांगणावरचे किंग कर्तव्य मूळ झालेले आहे. कुणाला काहीच दिसत नाही, कुणी स्तब्ध आहे जाग्यावर, पुतळ्यासारखे सगळे जाग्यावर आहे. नाही तर सगळे चंचलतेनं हत्ती घोडे माणसं सगळे स्थिर आहे. फक्त दोघांचा संवाद चालू आहे, अर्जुन आणि भगवान गोपाल कृष्ण. त्यावेळेला भगवंताला सगळं स्थिर करून टाकलेलं आहे. सगळं स्थिर आहे, काय घडतंय कुणालाच कळत नाही.
काय समज म्हणजे काय चाललेलं आहे दोघांचं हे कुणाचंच लक्षात येत नाही. बरं ते शांत आहे, ते वैतागून बी जाऊन नाही राहिले. थोडा वेळ जर समजा काही चाललं तर आपण म्हणतो काय झालं बा नेमकं, असं का होऊ राहिलं, तसं का होऊ राहिलं, आपण विचलित होतो. पण तिथे कोणीच विचलित होत नाही. याचं कारण सर्वांवरती मोहनी अस्त्र टाकल्यासारखं सगळे स्तब्ध आहेत, शांत आहेत, स्थितीमध्ये असल्यासारखे आहे. दिव्यमाल्यांबरधरं दिव्यगंधानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवं अनंतं विश्वतोमुखं. अनंत मुख दिसत आहेत भगवंताचे. दिवे सूर्य सहस्रश्च पळयोगपदुत्थिता यदि भात सदृशी साक्षात् भासस्तस्य महात्मन. दिवी सूर्य, अनेक सूर्य चमकतायत असं दिसायला लागलेलं आहे. इतका प्रकाश, त्या प्रकाशाला तोड नाही. एक सूर्य इथे चमकतोय, आपण परेशान होतो. काय आता उन्हाळा सुरू झाल्यानंतर बघा कशी लाही लाही होते, है की नाही? कूलर लावा, फॅन लावा, श्रीमंत माणसं असतील तर एसी लावा. एका सूर्याने इतकं परेशान केलं, तिथे अनंत सूर्य जर चमकत असतील तर काय वाटत असेल? दिवी सूर्य सहस्रश्च, हजार सूर्य चमकतायत असं ते तेज दिसायला लागलेलं आहे प्रचंड प्रमाणामध्ये. भवेद्योगपदुत्थिता यदि भास सदृशी साक्षात् भासस्तस्य महात्मन. परमात्म्याचं हे रूप आहे, त्याची दीप्ती तेज प्रचंड प्रमाणामध्ये दिसते आहे. हजार सूर्य चमकल्यासारखी दीप्ती भगवंताची दिसते आहे, तेज भगवंताचं दिसत आहे असं तो सांगतोय. कोण? संजय. तत्र एकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकधा अपश्यत् देवदेवस्य शरीरे पांडवस्तथा. पांडव म्हणजे अर्जुन जो आहे या पांडवांमधला हा पांडव देवादी देवांच्या जवळ त्या शरीरात आहे असं वाटतंय. आणि अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्रविभक्त आणि भक्तही दिसतात, त्याच्यात पांडवही दिसतो. तत्र एकस्थं जगत्कृष्णं, तत्र ते एकच एकरूप झाल्यासारखे वाटतात. कारण अर्जुनाने हात जोडलेले आहेत आणि भगवंताकडे असा ऊर्ध्वमुख करून तो भगवंताकडे पाहतो आहे आणि भगवंत खाली त्याच्याकडे पाहत आहेत. ते विशाल रूप दिसतंय भगवंताचं. आता विशाल रूपाकडे पाहताना अर्जुन मात्र स्तब्ध आहे. ते रूप बघताना त्याला आनंद वाटत आहे. त्याच्या डोळ्यामध्ये ते सहस्र सूर्याची किरण घुसतायत असं दिसायला लागलेलं आहे. तसा विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिर्भाषत. अंजुली कृत म्हणजे केली, अंजुली कृत अशी केलेली अंजुली, ओंजळ अशी केली आहे आणि अशी भगवंताला प्रार्थना केलेली आहे त्यांनी अर्जुनाने. आणि विस्मयचकित झाला. तत स विस्मया हृष्टो, त्याचं हृदय विस्मयचकित झालं, आश्चर्यचकित झालेलं आहे अर्जुनाचं. आश्चर्यचकित हृदयाने त्याने अंजुली अशी केली धनंजयाने. प्रणम्य शिरसा देवं, प्रणम्य म्हणजे तो प्रणाम करतोय, शिरसा म्हणजे मुंडक खाली करतोय भगवंताकडे. पूर्ण मुंडक त्यांनी वाकवलेलं आहे, डोकं वाकवलेलं आहे आणि भगवंताला नमस्कार केला त्यांनी. कृतांजलिर्भाषत, अंजुली अशी केली, हात जोडलेले भगवंताला नमस्कार केला, आपलं मुंडक वाकवलं. हे प्रभू कशाने? सद्गदित होऊन मुंडक वाकवलेलं आहे. सद्गदित म्हणजे अंतःकरण, त्याचं हृदय भरून आलं. ते पाहून त्याला आनंद अश्रू आले.
हृदय भरून आलेलं आहे त्याचं आणि भगवंताला नमस्कार करतोय. असं अचंबित करणारं विस्मयचकित करणारं जे रूप आहे ते इतरांना कुणाला दिसत नाही, ते अर्जुनाला दिसते असं वर्णन करतायत तिथे त्या ठिकाणी भगवंत. असं सुंदर वर्णन आहे. पुढे अर्जुन काय म्हणतो त्याचं वर्णन आलेलं आहे. पश्यामि देवं स्तव देव देहे सर्वं तथा भूतविशेषचन्द्रं. पश्यामि देवं स्तव देव देहे सर्वं तथा भूतविशेषचन्द्रं. ब्रह्माणीशं कमलासनस्थो ब्रह्माणीशं कमलासनस्थो ऋषिश्च सर्वानुरगच्छति ऋषिश्च सर्वानुरगच्छति पश्यामि देवे तव देव देहे. हे प्रभुराया, पश्यामि म्हणजे मी पाहतो, तुला पाहतो हे भगवंता. अनेक देहाचे एकत्र देह झालेला मी तुला पाहतो. पश्यामि देवं तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषचन्द्रं. सगळ्या भूतमात्राचा संघात झाल्यासारखा वाटतो आहे. सगळ्या देवी देवता एकत्रित आल्यासारख्या वाटत आहेत. वेगवेगळे मुंडके एका देहाला चिटकल्यासारखे वाटत आहेत. मुंडक्याकडे पाहिलं की वेगळं रूप वाटतंय, खाली पाहिलं की वेगळं रूप वाटतंय. काय होते ते समजत नाहीये. ब्रह्माण्डमीशं कमलासनस्थं मृषीश सर्वानुरगांश्च दिव्यन्. कमळाच्या आसनावरती बसलेल्या ब्रह्मदेव सुद्धा तुझ्यामध्ये दिसतोय, विष्णू सुद्धा तुझ्यातच दिसतोय, महादेव तुझ्यामध्ये दिसतोय. सगळं एकत्रित कसं दिसतंय भगवंता, तो वर्णन करतो. अनेक बाहू दरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वं सर्वतोऽनन्तरूपम्. अनेक बाहू दरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वं सर्वतोऽनन्तरूपम्. शान्तं न मध्यं न पुनस्तवादि पश्यामि विश्वेश्वर ईश्वरो. पश्यामि विश्वेश्वर ईश्वरो. पश्यामि विश्वेश्वर ईश्वरो. अनेक बाहू म्हणजे अनेक हात आहेत, असंख्य हात दिसत आहेत. अनेक बाहू उदर म्हणजे पोट अनेक दिसत आहेत. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम. अनेक वक्त्र म्हणजे तोंड अनेक दिसत आहेत. अनेक डोळे दिसत आहेत. अनेक नेत्रम. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम. आता अनेक ही उपपत्ती वक्त्र म्हणजे तोंड, डोळे, पोट या सर्वांना लागलेली आहे. सर्वांना. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वं दीप्तहुताशवक्त्रम्. अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वं सर्वतोऽनन्तरूपं. सर्वतो अनंत रूप, न अंतम न मध्यम. अंत दिसत नाही, मध्य दिसत नाही, कुणी कुण मोजावं, कुणी कुण पाहावं काहीच कळत नाही. नांतम न मध्यम न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे तुझं विश्वरूप मी पाहतो भगवंता. हे कुठून सुरुवात झालं हे कळत नाही. याचा मध्य कुठे आहे हे समजत नाही. याचा अंत कुठे आहे हे बी कळत नाही. म्हणजे तुझ्या विश्वरूपाची सुरुवात कुठून झाली हे समजत नाही, अंत कुठे कळत नाही, मध्य बिंदू कोणता आहे हे समजत नाही. असं विशाल रूप आहे तुझं.
विशाल रूपाकडे पाहिल्यानंतर प्रभू राया फक्त तुला नमस्कार करावा एवढंच कळतं, दुसरं काहीच कळत नाही, दुसरं काही समजत नाही. किती रूप आहेत भगवंताचे? भरपूर रूप आहेत. सर्वत्र श्री चक्रधर प्रभू म्हणतात की अनंत अवतार भगवंताचे झाले, अनंत अवतार. एक एक अवतार भगवंताचा एखाद्या जीवासाठी होतो, फक्त एखाद्या जीवासाठी. त्या जीवाची कणम असते आणि कणम असलेल्या एका जीवासाठी अवतार होतो, फक्त एका जीवासाठी. कधी कधी त्याला आत्मरमणीय अवतार असं म्हणतात. काय कणम असते? असा एखादा जीव असतो की त्या जीवाला जडत्वामध्ये घातलेलं असतं देवतांनी. कारण त्याचं दुःख असतं, त्याचं फळ असतं, त्याचा भोग असतो आणि मग तो जीव कन्वेच असतो. जर यदा कदाचित अगोदर त्याला त्या दुःखातून सोडवलं तर सोडवलं. जसं श्री प्रभू बाबा कोळविहिरीचा कंटक तोडण्यासाठी गेले, मोडण्यासाठी. रुद्रपूरवरून बसलेले होते, धावत धावत निघाले. काही लीळा वर्णन करते, त्या लीळेमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. दुडू 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 धाव घेतली, दिला कंटक मोडून. गेले, धावत गेले आणि कंटक मोडून टाकला. का? त्या काट्यामधल्या त्या प्रमाणामध्ये देवता त्या जीवाचं संपादकत्व करणार होती, म्हणून तो काटा मोडून टाकला. अगोदरच भगवंताने मोडून टाकला. कारण त्या देवतेचं ठरलंय कोण्या जीवाला कोण्या प्रमाणामध्ये दुःख भोगवण्यासाठी पाठवायचं आहे, हे देवतेचं ठरलेलं असतं. गोविंद प्रभू बाबा धावत गेले, धावत जाऊन त्यांनी तो काटा मोडून टाकला, धावत जाऊन मोडून टाकला. हा सुंदर वर्णन आलेलं. तुझे मातेचे लक्षण, तुझे मातेचे लक्षण, दुःखापासून जीव सोडवा, दुःखापासून जीव सोडवा. तुझे मातेचे लक्षण, मातेचे लक्षण, दुःखापासून जीव सोडवा, दुःखापासून जीव सोडवा. श्री प्रभूला सुंदर आरती आहे. त्याच्यामध्ये वर्णन आले ते कोळविहिरीचा कंटक तोडून टाकला. तो काटा मोडला, त्याचा अर्थ तिथे त्या जीवाचं संपादकत्व करू द्यायचं नव्हतं. पण कधी कधी परमेश्वर त्या वेळेमध्ये पोहोचत नाही आणि मग एखादा जीवात्मा एखाद्या शिळेमध्ये, एखाद्या दगडामध्ये ती देवता त्याचं संपादकत्व करते. आता काय करायला पाहिजे? मग भगवंत परमेश्वर त्यासाठी अवतार धारण करतात आणि त्या जीवाचं दुःख जडत्वीचं जितके वर्ष असेल तितके वर्ष तो अवतार त्या दगडावरती, त्या पाषाणावरती बसलेला असतो. तेवढ्यासाठी अवतार होतात. ते त्याला आत्मरमणीय अवतार म्हणतात. कमाल आहे की नाही? निज रूप दाखवा हृदय सरासरा, निज रूप दाखवा हृदय सरासरा, निज रूप
तसे आत्मरमणीय अवतार किती असतील माहित नाही, कारण जीवानं दुःखच जास्त जोडलेलं आहे आणि त्यासाठी भगवंताला अनेक अवतार घ्यावे लागतात. पण आपल्याला माहित नाही, कल्पना नाही, म्हणून आपण वंदन करत नाही. चक्रधर भगवंतांनी आपल्याला 5 दाखवून दिले म्हणून आपण वंदन करतो त्यांना. ती महत्वाची गोष्ट आहे. परंपरेमध्ये गुरुने आपल्याला जे सांगितलं तेच आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यालाच आपण बदललं पाहिजे, कारण आपल्याला कल्पना नाही आहे. कारण परमेश्वर जीवासारखं वर्तन करतात. जसा जीव मनुष्य देहामध्ये आल्यानंतर, कारण भगवंत चक्रधर भगवंत म्हणतात की परमेश्वर अवतार धरल्यानंतर काय करतात, मनुष्य वेशधारी होती, माणसाचा वेश धारण करतात. माणसासारखं सकळ ही देह धर्म जीवधर्म स्वीकरिते, सगळे देहाचे धर्म माणसाच्या जीवाचे धर्म याचा स्वीकार करतात भगवंत. अनेक दिसते या ठिकाणी, अनेक बाहू, अनेक उदर, अनेक डोळे, अनेक नेत्र. पश्यामि त्वां सर्वतोऽनन्त रूपं न अन्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. अंत नाही, मध्य नाही, सुरुवात नाही, काही दिसत नाही. विशाल दिसत, अंतहीन दिसत. जसं तुम्ही आकाश तुम्ही बघायला लागले, खूप दूर असं आपल्याला टेकल्यासारखं दिसतं. तिथं टेकलेलं असतं का ते नाही. आपण तिथे गेल्यानंतर ते पुन्हा अजून पुढे टेकल्यासारखं वाटतं, पुढे अजून गेल्यानंतर पुन्हा पुढे टेकल्यासारखं वाटतं. इथून आपल्याला एक 5 कोस 4 कोस दूर दिसत असेल, टेकडीवर जर उभं राहिलं तिथपर्यंत आकाश दिसतं आणि तिथं टेकल्यासारखं वाटतं. पण तसं नसतं. आपण पुढे गेल्यानंतर पुन्हा पुढे पुन्हा पुढे पुन्हा पुढे असं कितीही दूर गेलो तरी ते पुढे पुढे दिसणार, कारण त्याला अंतच नाही. अमर्याद आहे ते अवकाश. तसं परमेश्वराचं स्वरूप अमर्याद आहे, त्याला अंत नाही, त्याला सुरुवात नाही, त्याला मध्य नाही. न अंतम न मध्यम न पूर्णस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. अजून काय काय दिसते ते सांगतायत. किरीटिनं गदिनं चक्रणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तान् दीप्तानलार्क विधिमप्रमेय. किरीटिनं, किरीट म्हणजे मुकुट, डोक्यावरती मुकुट. किरीटिनं गदिनं म्हणजे गदा, हातामध्ये गदा दिसते, डोक्यावर मुकुट दिसतो भगवंताच्या. अजून काय दिसतं, चक्रणं चक्रिणं, हातामध्ये सुदर्शन चक्र दिसतं. किरीटिनं गदिनं चक्रणं तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं. भगवंत तेजोमय दिसतात का? भगवंताचे आयुध जे आहेत ना हे सुद्धा तेजोमय दिसतात. त्याच्यातून प्रकाश बाहेर पडतो. मुकुटामधून प्रकाश बाहेर पडल्यासारखा वाटतो, गदेमधून प्रकाश बाहेर पडल्यासारखा वाटतो. चक्र सुदर्शन जे आहे त्या सुदर्शन चक्रातून प्रकाश बाहेर पडल्यासारखा वाटतो. किरीटिनं गदिनं चक्रणं तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं. हे सर्वच दीप्तिमन्तं म्हणजे तेजोमय दिसतात, तेजायमान दिसतात. पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तात्. हे प्रभू राया, तुझं सगळंच हे तेजोमय दिसतं रे. त्वां म्हणजे तुझे, पश्यामि मी जे पाहतो रे तुझं रूप. दुर्निरीक्षं समन्तात् दीप्तानलार्क विधिमप्रमेय. अग्नी प्रज्वलित केलेल्या सूर्यासारखा, म्हणजे जसं सूर्य प्रज्वलित असतो, आग ओढतो त्याप्रमाणे त्याच्यातून अग्नी बाहेर पडते असं मला वाटतंय, असं तो म्हणतो अर्जुन. अनादिमध्यंत अनंत वीर्य अनंत बाहु शशिशून्य. अनादिमध्यंत अनंत वीर्य अनंत बाहु शशिशून्य. पश्यामि त्वं नित्यभूताच
अनेक बाहू, हात अनेक आहेत. म्हणंत बाहू शशिशूर नेत्र. अनादि, आदि, अनादि म्हणजे ज्याला आदि नाही असा. मध्य, अंत, अंत नाही, मध्य नाही, आदि नाही. अनादि मध्यंत म्हणंत अनंत वीर्य. अनंत वीर्य, वीर रूप तुझं दिसते आहे, शूरवीराचं रूप. अनंत बाहू, तुझे बाहू अनंत आहे. शशी सूर्य नेत्रम, तुझे नेत्र आहेत ना, नेत्र कमल, ते कसे दिसतात? हजारो सूर्य, हजारो चंद्र चमकतायत, अशा प्रकारे ते तुझे नेत्र दिसत आहेत, तुझे डोळे दिसत आहेत. नेत्रातली किळ जी फाकल्या जाते, नेत्रातला जो तेजपुंज दिसतात, विलोमणीय दिसतात. हजारो सूर्य, हजारो चंद्र चमकल्यासारखे नेत्र दिसतात तुझे. अनादिमध्यंत म्हणंत वीर्य म्हणंत बाहू शशिशूर नेत्रम. पश्यामि त्वं दीप्त हुताशवक्त्रम स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम्. आणि तुझे जे तोंड आहेत ना, या तोंडामधून अग्नी बाहेर पडते असं दिसते आहे. तुझ्या मुखातून